नमस्कार, मी वनिता. तर गाईज आम्ही आले गावी आता होळी म्हणून. मी कधी पण आले गावी तर पहिले आम्ही शेताकडे येते माझ्या वडिलांसोबत. माझे वडील म्हणजे शेताकडे येतच असतात, त्यांचं म्हणजे काम आहे तिकडे भरपूर असे, आणि मी त्यांच्यासोबतच येते. तर आता मी आले शेताकडे इकडे. तर हे बघा, तर माझे वडील आले ते घास कापायला. ते बघा तिकडे माझी मुलं. तर मीही आले तर माझ्या वडिलांनी इथे गहू केला आहे. पुढे बरंच काही केलं, तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पुढे. आणि मला इकडे गावी यायला खूप भारी वाटतं. मलाच कसं भरपूर जणांना वाटत असेल बाबा, गावचं वातावरण खूप छान, म्हणजे खूप मस्त वाटतं. तसं मी होळीला कधी इकडे येत नाही, पण जरा वडिलांची पण तब्येत बरी नव्हती, तर म्हटलं त्यांनाही बघणं होईल आणि आपला सण पण साजरा होईल. तर आज होळी आहे, तर सर्वात आधी सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी होळी. तर चला, आता पुढे तुम्हाला मी वडिलांनी काय काय केलं आहे शेतामध्ये तुम्हाला दाखवते. चला, हा बघा, हा गहू आहे. जास्त करून गहूच केला त्यांनी. अजून पण पुढे कांदे लावलेत, लसूण वगैरे आहेत. दाखवते तुम्हाला पुढे. चला, मला इकडे आले का शेताकडे यायला खूप आवडतं. वडील गवत कापतायत. घास पण कापायचं आहे, पण थोडंफार गवत पण कापतात, कारण की घरी वासुर आहे आमचा एक, त्याच्याकरता. गाई होती तर गाई नाही आहे आमच्याकडे आता, तुझंच वासुर आहे, त्यासाठी वैरण न्यावी लागते. तर हे बघा गाईच, कांद्याचं बी. आणि हे बघा बाजरीचे छोटे मोठे झाडे, जास्त नाही आहेत. आणि हा बघा लसूण, तुम्हाला दाखवते. हे बघा, हा लसूण आहे. आणि हा इकडे घास आहे. आमच्याकडे एक वासुरी आहे, त्याच्याकरता. बघा, एकच वाफा केला त्याच्याकरता. हा लसूण आणि हे कांद्याचं बी. तुम्हाला अजून दाखवते. आणि हा भुईमुग ना, आणि हा आहे भुईमुग. एवढाच म्हणजे सगळं थोडं थोडं केलं, फक्त गहू. आणि हा इकडे खाली आहे, तो सुद्धा गहूच आहे. एवढा खालच्या वर हा पूर्ण गहू पेरला आहे. तर गाईज, भावाने फोन करून सांगितलं की कांद्याची पात घेऊन ये जरा. का आता त्याने एक व्हिडिओ बघितला आहे काहीतरी, कांद्याच्यापासून भजी काहीतरी बोलला असा तो फोनवर. तो आता थोडीशी घेऊन ये. तर आता चालेल थोडीशी घेऊन, बघू आता त्याचं काय बनवायचं आहे ते. आणि बाकी सगळं म्हणजे सगळं वडिलाचं खाण्यापुरतंच घरच्या घरी करतात. आता कांद्याचं बी बघा, हे असं असतं, काहींना माहिती असेल, आपल्या गावाकडचे लोक असतात ते. हे बघा, अशी फुलं येतात, फुलांसारखे. वडील इकडे घास कापतायत. हे बघा, इथे वडिलांनी साईडला वांगी पण लावलेत धायनीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये चवळी पण आहे. हे बघा, दाखवते तुम्हाला. भुईमुगामध्ये चवळी लावली त्यांनी. अशी एक सर लावली आहे. भुईमुग हा एवढा केला आहे, दाखवते तुम्हाला. 5 वाफ केलेत भुईमुगाचे. आणि इकडे सगळं तुम्हाला मागायचं सांगितलं, सगळा गहू आहे. आणि इकडं माझे वडील आता घास पण कापून झालं आहे, थोडं गवत पण कापलं. 1 पेंडी घासाची, 1 पेंडी गवताची. आणि आता थोडं गवत झालं याच्यामध्ये, म्हणून थोडे खुरपीनं खुरपतायत ते. जास्त नाही आहे, थोडं थोडं आहे, बघू शकता. तेच नंतर जास्त होतं म्हणून ते बोलले थोडं थोडं आहे तर काढून घेतो थोडंसं.
कांदे, इकडे कांदे लावलेत सगळे. इकडे गहू केला आहे, सगळा सांगितलं तुम्हाला मी. अर्धा गहू आहे आणि इकडे पूर्ण कांदे आहेत. आणि अजून हा एक छोटासा वाफा आहे इथे. हा बघा, इथे लावले त्यांनी भेंडी. आत्ताच लावली, थोडी थोडी उतरली, बघू शकता. बघा, आणि त्याच्याच पुढे छोट्याशा वाफामध्ये त्यांनी लावलेत वांगे. हे बघा, हे बघा, छोटासा वाफा आहे आणि सगळे कांदे. मला अगोदर नीट बघितलं नाही, मला तेव्हा वाटलं की हा गहू आहे, लांबून मला समजलं नाही. आत्ता मी खाली येऊन बघितलं तर ते कांदेत सगळे. त्यामुळे तुम्हाला मागशी चुकून सांगितलं की गहू येतो. मी लांबूनच बघितलं तर म्हणून मला तो गहू वाटला होता. पण सॉरी, ते हा सगळा त्यांनी कांदा लावला आहे. म्हणजे एक पूर्ण शेत त्यांनी कांद्याचं लावलं आहे. फक्त पूर्ण शेतामध्ये एका साईडला एका वाफ्यामध्ये त्यांनी भेंडी लावली आहे. म्हणजे दरवेळेस माझे वडील असंच करतात की म्हणजे सगळं शेतामध्ये असंच नाही का एकच पीक काही करत नाही. ते घरच्या घरी खाण्यापुरते सगळं करतात. तुम्हाला तर माहिती आहे, महागाई तर खूपच वाढली. तर महागाई वाढल्यामुळे सगळंच कांदे लसूण वगैरे घेणं पण खूप, म्हणजे गावाकडच्या लोकांना खूपच अवघड आहे. असं बोललं तरी काय हरकत नाही आहे. इकडच्याच लोकांचं असं नाही, पण मुंबई साईडच्या लोकांचं पण तसंच झालं की बाबा सगळंच कांदे बटाटे लसूण सगळं जे काय लागतं ते घेणं खूप आता अवघड झालं आहे. म्हणून माझ्या वडील दरवर्षी कांदे लसूण मी स्वतः, म्हणजे मला स्वतः विकत नाही घ्यावं लागत. मी माझ्या वडिलांकडूनच आणते कांदे वगैरे लसूण. भाजीपाला पण ते घरच्या घरी खायला बोलती करतात. आता गावाला काही इकडे भाज्या, आता आपण म्हणजे मुंबईसाठी लोक असं आपलं मार्केटमध्ये भाजी आणतात, तसं इकडं नाही आहे. इकडे एखादी भाजीवाली आली तर येते बाय चान्स, नाही तर मग असंच कुठे गेले एखाद्या बाजारामध्ये तर आणतात. तर मग माझे वडील असंच सगळंच म्हणजे असं एकच पीक नाही करतात, सोबत भरपूर पिकं करतात. तर बघू शकता कांदे किती मस्त आले ते तुम्ही. या साईडने पूर्ण 24 लावली आहे, बघू शकता किती मस्त उतरून आले, छान आहे. आणि ते हा जो गहू आहे तुम्हाला सांगितलं मगाशी, या कोपऱ्यात मगाशी मी नव्हते आले, पण खूपच पातळ झाला आहे. थोडी पाण्याची कमतरता झाली वाटतं, म्हणून हा इकडचा कोपरा. तर तिकडे व्यवस्थित आहे, थोडा खालीवर झाला आहे पाण्यामुळे. बघितलं किती पातळ आहे. इथे पण थोडा कमी उतरला आहे. कधी कधी वेळेत पाणी नाही भेटलं तरी हे असं शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं भरपूर गोष्टींना. हे बघा इथे किती दाट आणि किती हिरवं आहे. ते फावडं ठेवले जातात इथं पाण्यासाठी, इथंच ठेवले म्हणजे पाणी भरायच्या वेळेस त्यांना उपयोगी होतो. हे बघा, आईने फोन केला होता, बोलते लवकर ये आज. म्हणजे तुम्हाला जसं मागे सांगितलं की आज होळी आहे, त्यामुळे आज आहे पुरणपोळीचं जेवण. नैवेद्यासाठी तर पुरणपोळी करावीच लागते. तर त्यामुळे ती बोलली लवकर ये म्हणून. आता माझे मुलं गेले घरी, वैतागले होते. माझे वडील मीच आहे, तर तिकडे खुरपत होते. थोडं गवत झालं तसं मागे सांगितलं तुम्हाला मी. तर गाईज कसं आहे ना, आपण बोलतो की शेतकरी शेती करतो, तो पिकवतो, पण हे जितकं आपण बोलतो तितकं सोपं नाही आहे. किंवा म्हणजे आता स्वतः माझे वडील शेतकरी आहेत. ही गोष्ट तुम्हाला मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितली होती. असं नाही की माझ्या वडिलांमुळेच मी तुम्हाला या गोष्ट सांगते, असं काही नाही. जेव्हा आपण बाजारामध्ये एखादी भाजी विकत घेतो, जर त्यांनी 20 रुपये किलो बोललं तर आपण काय बोलतो 10 रुपये किलो दे. पण हे जेव्हा आपण बोलतो
तेव्हा त्याला समोरच्याला पण ते परवडत नाही. आपण आपल्या पैशाकडे बघतो, पण आपणही त्यांची मेहनत नाही बघत की त्यांना शेतीमध्ये किती मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी त्यांना ते पीक आणण्यासाठी त्यांना किती काय काय घाम गाळावा लागतो, किती काय करावं लागतं. हा विचार कोणीच नाही करत. साधारण म्हणजे मी माझ्याहून सांगते, मी सुद्धा कधी कधी असं एखादी भाजी घ्यायला गेली का बाबा तो जर 15ला बोलला तर 10ला दे. मी स्वतःसुद्धा अशी बोलते, असं नाही आहे काही. पण मग तेच असं विचार येतो की बाबा खरंच म्हणजे शेतकऱ्यांचं आपण एवढं इतकं म्हणजे शेती करणं इतकं सोपं आहे का? काही नाही वाटतं सोपं आहे बाबा. काय नाही, फक्त शेतामध्ये एखादं पीक टाकून द्यायचं आणि झालं असं नाही आहे. त्याची एखाद्या लहान मुलासारखीच काळजी घ्यावी लागते. वेळोवेळी पाणी द्यावं लागतं, त्याला खत मारावं लागतं. भरपूर गोष्टी त्याला वेळोवेळी केल्या तरच ते चांगलं पीक येतं, नाहीतर नाही होत. ह्या एखाद्या शेतकऱ्याला ह्या गोष्टी कळू शकतात जे मी बोलते, नाहीतर अदरवाईज दुसऱ्यांना नाही समजणार ह्या गोष्टी. तर मी स्वतः डोळ्याने बघते, असं नाही की मी ऐकून सांगते कोणाचं. स्वतः माझ्या वडिलांचं म्हणजे मी बघते म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगते मी. आणि मला खूप म्हणजे खूपच छान वाटतं इकडे आलं का वडिलांसोबत इकडे शेतामध्ये यायला असं. तर पहिले पण माझ्या वडिलांनी भात केलं होतं या वावरामध्ये, तर तोही तुम्हाला मी शेअर केला होता तुमच्यासोबत. तर तुम्हाला म्हणजे इकडे ही शेती ही इकडे तुम्हाला सगळं दाखवलं माझ्या वडिलांनी काय काय केलं आहे, काय काय लावलं आहे सगळं ते. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आता मी जाते घरी. आईने फोन केला होता, पोळ्या बनवायच्या आहेत. त्यात आमचा संपला आहे गॅस, त्याच्यामुळे सगळं चुलीवरच बनवायचं आहे, त्यामुळे थोडा टाईमच लागेल. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनल जो कोणी नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.